मग तू आला नाही म्हणून लेट चालू केलं ना. कशाला 7:30ला 5 मिनिट लेट आला. चलो मी काय म्हणालो. चलो चालू आहे चालू आहे चला घड्याळ चालू आहे. मग काय म्हणालो मी. चला प्रणव. मग डिग्री ऑफ फ्रीडम कळायला फॉर्म्युला क्लिअर. मग डिग्री ऑफ फ्रीडम नेमकं आहे काय. चला बा डिग्री ऑफ फ्रीडम. फ्रीडम म्हणजे काय. डिग्री ऑफ फ्रीडम नेमकं आहे काय. डिग्री ऑफ फ्रीडम आहे त्याला किती परमिशन्स आहेत मॉलिक्यूलला, किती फ्रीडम आहे त्याला इकडे तिकडे पळण्यासाठी किती परमिशन्स आहेत. मग सिंगल एकटा मॉलिक्यूल आहे समजा गॅसचा आहे, हे गॅसचा मॉलिक्यूल आहे, सॉलिडचा नाही गॅसचा मॉलिक्यूल आहे. समजा एकटा मॉलिक्यूल आहे. कोण आहे. हेलियम आहे, अर्गॉन आहे, निऑन आहे. एकटा मॉलिक्यूल आहे. मग मॉलिक्यूलला कुठं कसं कसं फिरता येते. एकटा अर्गॉन आहे तर अर्गॉन कॅन गो इन एक्स डायरेक्शन 1 डिग्री ऑफ फ्रीडम. अर्गॉन कॅन गो इन वाय डायरेक्शन, वाय डायरेक्शन मध्ये कुठं पण फिरता येते त्याला 2nd डिग्री ऑफ फ्रीडम. त्याला परमिशन आहे ना फिरायला. अँड अर्गॉन कॅन मूव्ह इन झेड डायरेक्शन. तर तिन्ही ठिकाणी त्याला फिरता येते, तिन्ही डायरेक्शन मध्ये फिरता येते. मग त्याच्याकडे डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे 3. म्हणून ते 3 आले. हा फॉर्म्युलापेक्षा अंडरस्टँडिंग पण लक्षात ठेवा. थोडं काय कळाल तर. अंडरस्टँडिंग काय जास्त युजफुल नाही आहे पण तरी बघा. मग किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत 3. ठीक आहे. बरं मग 2 डायटॉमिक मॉलिक्यूल आहे. डायटॉमिक मॉलिक्यूल मध्ये डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत 5. कोणत्या कोणत्या 5 आहेत बा. डायटॉमिक मॉलिक्यूल मध्ये डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत 5. बा डायटॉमिक मॉलिक्यूल सर हां इन डायटॉमिक मॉलिक्यूल हाऊ मेनी डिग्रीज ऑफ फ्रीडम आर देअर 5. कुठल्या कुठल्या 5 बघा. इथे एक मॉलिक्यूल बसला आणि इथे एक मॉलिक्यूल बसला पेनमध्ये कळतं ना. ही मध्ये जी आहे ती बॉन्ड लेंथ आहे. दिस मॉलिक्यूल कॅन गो इन एक्स डायरेक्शन 1 डिग्री ऑफ फ्रीडम. दिस मॉलिक्यूल कॅन गो इन वाय डायरेक्शन वर खाली कुठेही जाता येते 2nd डिग्री ऑफ फ्रीडम. दिस मॉलिक्यूल कॅन गो इन झेड डायरेक्शन 3rd डिग्री ऑफ फ्रीडम. 3 झाल्या. आता 4th आणि 5th कोणती. या मॉलिक्यूलला असं गोल पण फिरता येते कळतं ना. या मॉलिक्यूलला असं गोल पण फिरता येते बघा. हे असं या मॉलिक्यूलला असं गोल पण फिरता येते. मग याच्यात पण एनर्जी बसलेली असते. ज्याच्यात एनर्जी बसले त्याच्यात डिग्री ऑफ फ्रीडम पकडायचं. मग या मॉलिक्यूलला असं पण गोल फिरता येते. मग हे झाला 4th. या मॉलिक्यूलला असं पण गोल फिरता येते. हे झाला 5th. आणि मॉलिक्यूलला असं पण फिरता येते पण याला पकडायचं नाही कळले. मॉलिक्यूल असं जात आहे 1 2 3. रोटेशनचा हा एक आडव्या सर्कलमध्ये आणि रोटेशनचा हा एक व्हर्टिकल सर्कलमध्ये 4 आणि 5 झाल्या. पण रोटेशन त्याच्या अबाउट जे होते त्याच्याला पकडायचं नाही का. कारण याच्यात एनर्जी खूप कमी स्टोअर होते. याच्यात एनर्जी स्टोअरच होत नाही. का बरं. ते आपल्याला रोटेशनल मोशन चॅप्टरमध्ये होते. याच्यात एनर्जी स्टोअरच होत नाही या मोशनमध्ये. म्हणून किती पकडायचे फक्त 5 डिग्री ऑफ फ्रीडम. कळते कसं. ठीक आहे. मग व्हायब्रेशन म्हणजे काय. व्हायब्रेशन म्हणजे काय. हे जे डायटॉमिक मॉलिक्यूल आहे खूप हायर टेम्परेचरलाच होते व्हायब्रेशन्स. गॅसमध्ये सहसा व्हायब्रेशन्स नसतात. हायर टेम्परेचरला काय करतात गॅसचा हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल असे व्हायब्रेट करायला चालू करतात ऐसा. मग या व्हायब्रेशनची एक डिग्री ऑफ फ्रीडम एक्स्ट्रा येणार कळते ना. इकडे जाणार सौरभ, इकडे जाणार, इकडे जाणार, असा गोल फिरणार, असा गोल फिरणार. झपाला ना असा गोल फिरणार त्याच्यात एनर्जीच बसली नाही. आणि हायर टेम्परेचरला व्हायब्रेशन एक एक्स्ट्रा डिग्री ऑफ फ्रीडम येणार कळते ना. मग ते किती 5 जुन्या आणि व्हायब्रेशनची एक. ओल्ड डिग्रीज ऑफ फ्रीडम 5 आणि डायटॉमिकच्या व्हायब्रेशनची एक. मग किती येतात 6. त्याला काही फॉर्म्युला नाही ते असंच काढायला लागते. जुन्या डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि हे व्हायब्रेशनची एक 6 ल्या 5+1 तसंच के. मग याच्यात पाहिजे तर बाजूला लिहून ठेवा 1 व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. कशाला 1 व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम लिहिले की. हां मग हे जुन्या 5 आणि ही 1 6 झाल्या. अच्छा परत जॉईन झाल्यावर 2 उरले आता याच्यातले पण.
काय लय मस्त आहे ऑनलाईन मध्ये. कंटाळा आला की बंद करायचा. ऑफलाईनला अवघड आहे, मास्तर सोडतच नाही. चलो क्लिअर सगळं. ओके, नेक्स्ट पॉइंट काय बघा तेव्हा. ला नेक्स्ट ला लॉ ऑफ नेक्स्ट पॉइंट काय, लॉ ऑफ इक्विपार्टिशन. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. नेक्स्ट ला लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. स्टेटमेंट ला इन इक्विलिब्रियम. स्टेटमेंट ला लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. स्टेटमेंट ला इन इक्विलिब्रियम. हो 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 हो, ओके ओके श्रेयस. चलो, इन इक्विलिब्रियम total energy is equally distributed. In equilibrium total energy is equally distributed. In equilibrium, चला लिहून घ्या. In equilibrium total energy is equally distributed in all possible energy modes. Total energy is equally distributed in all possible energy modes. In equilibrium total energy is equally distributed in all possible energy modes. ठीक है, modes, MODES, modes. Total energy is equally distributed in all possible energy modes. ठीक है, याचा यूज कसा करायचा लॉ, तर हे लक्षात ठेवा. प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये अर्धा केबीटी एनर्जी बसलेली असते. इन ईच डिग्री ऑफ फ्रीडम हाऊ मच एनर्जी इज स्टोर्ड, हाफ केबीटी. आपल्याला लॉ कसा नीट साठी सीईटी साठी लॉ कसा लक्षात ठेवायचा, अंडरस्टँडिंग साठी असा बोर्ड मध्ये लिहायला आता मी सांगितलं तसा, पण यूज कसा करायचा मी सांगतो तसा लिहा. इन ईच डिग्री ऑफ फ्रीडम, इन ईच डिग्री ऑफ फ्रीडम लिहा. हा कंटिन्यू खालच्या लाईनला लिहा, त्या लॉ मध्येच लिहा नेक्स्ट लाईनला. इन ईच डिग्री ऑफ फ्रीडम, इन ईच डिग्री ऑफ फ्रीडम हाफ केबीटी एनर्जी इज स्टोर्ड in each degree of freedom half kBT energy is stored, and in vibrational degree of freedom kBT energy is stored. Kinetic energy वर होते ते पहिलेला. इन ईच डिग्री ऑफ फ्रीडम हाफ केबीटी एनर्जी स्टोर्ड. नाही नाही करू ना, मी सांगतो पहिले काय, फक्त 2 सेंटेन्सला बस झालं. चार्ट लिहू नका, चार्ट मी आहे ते काय सांगतो. इन ईच डिग्री ऑफ फ्रीडम हाफ केबीटी एनर्जी स्टोर्ड, अँड इन व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम केबीटी एनर्जी स्टोर्ड. ठीक आहे, मग लॉ काय म्हणाला, लॉ काय म्हणाला, लॉ काय म्हणाला,
प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये अर्धा केबीटी एनर्जी बसली. प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये किती एनर्जी बसली? हाफ केबीटी. ठीक आहे, बघू आपण कॅल्क्युलेट करू. हे व्हायब्रेशनला विसरा, ते नंतर बघू. प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये किती एनर्जी बसली? हाफ केबीटी. मोनो ॲटॉमिकच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत? 3. मोनो ॲटॉमिकच्या ते टेबल बघून सांगायचं तर सांगा मला. आता आठवणार नाही तुम्हाला, कारण उद्या अभ्यास करून आल्यावर मग पाठच होते तुम्हाला. पण आज तुम्ही अभ्यास केला नाही, त्यामुळे तुम्हाला आज लक्षात कदाचित नसणार, बरोबर ना. पण उद्या तर विषयच नाही त्याचा. मग किती आहे डिग्रीज ऑफ फ्रीडम? 3. मग प्रत्येकात किती बसली? हाफ केबीटी. पहिल्यात दुसऱ्यात हाफ केबीटी. म्हणजे ही जी एनर्जी आहे, मॉलिक्यूल या डायरेक्शन मध्ये फिरणार, या डायरेक्शन मध्ये किती एनर्जी बसली? हाफ केबीटी. मॉलिक्यूल या डायरेक्शन मध्ये फिरणार, त्याच्यात किती एनर्जी बसली? हाफ केबीटी. मॉलिक्यूल या डायरेक्शन मध्ये फिरणार, त्याच्यात किती एनर्जी बसली? हाफ केबीटी. मोनो ॲटॉमिक मध्ये किती केबीटीज बसलेत? 3 हाफ केबीटीज. कळते ना. प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये अर्धा अर्धा. हाफ केबीटी, सेकंड हाफ केबीटी, तिसरा हाफ केबीटी. मोनो ॲटॉमिक मध्ये एनर्जी किती बसली? 3 इंटू हाफ केबीटी. म्हणजे किती होते? 3/2 केबीटी. ओके. मग दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ सिंगल मॉलिक्यूल. दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ सिंगल मॉलिक्यूल ऑफ मोनोॲटॉमिक गॅस. अगोदरच लिहिले आपण मोनोॲटॉमिक गॅसच्या एका मॉलिक्यूल मधली कायनेटिक एनर्जी अगोदरच लिहिली का? हे 3/2 मी अगोदर सांगितलं होतं मोनोॲटॉमिकची आहे, बरोबर का. डायॲटॉमिकची वेगळी येणार आता बघा. डायॲटॉमिक मध्ये किती? हे व्हायब्रेशनला नंतर बघू. डायॲटॉमिक मध्ये किती डिग्रीज आहेत? डायॲटॉमिक मध्ये किती डिग्रीज आहेत? 5. मग 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम मध्ये प्रत्येकात अर्धा अर्धा केबीडी. 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम मध्ये प्रत्येकात अर्धा अर्धा केबीडी. मग डायॲटॉमिक मधली एनर्जी किती येणार? मग 5/2 केबीटी. कळते. डायॲटॉमिक असला तर त्यात जास्त एनर्जी बसली. किती बसली? 5/2 केबीटी. कळते ना. प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये. मग मी सांगितलं होतं त्यावेळी काय, हे मोनोॲटॉमिकचे आहे. मोनोॲटॉमिकचे आहे तर तुम्ही म्हणला होता लगेच सर डायॲटॉमिकचे सांगा ना. मग मी म्हणलो थांबा 2 दिवसात सांगतो. तुम्हाला कसं क्युरियोसिटी असते, लगेच जाणून घ्यायचं असते, अभ्यास करायचं असते. घरी गेल्यावर खूप बसवत नाही तुम्हाला. एखादी गोष्ट मी सांगितली नसली तरी तुम्ही घरी जाऊन डेरिव्हेशन बघता. पण हसू नको. मग त्यावेळी तुला वाटलं होतं ना, मी जर तुझ्याकडे बघितलं पण इकडे कमेंटकडे, कारण ऑनलाईन तो होता बरोबर ना, तरी त्यानं 50 कमेंट टाकल्या. काय म्हणला? सर हे डायॲटॉमिक मॉलिक्यूलची एनर्जी किती? मग आज क्लिअर झाले का प्रणव? डायॲटॉमिकची एका मॉलिक्यूल मध्ये एनर्जी किती बसली? 5/2 केबीटी. मोनोॲटॉमिक मध्ये किती एनर्जी बसली? 3/2 केबीटी. व्हायब्रेशन वाल्याला बघू नंतर. याला सांगा ट्रायॲटॉमिक लिनियर किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत? ट्रायॲटॉमिक लिनियर किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत? 7. प्रत्येकात अर्धा केबीटी बसला, प्रत्येकात हाफ केबीटी बसला. मग हे किती येते? 7/2 केबीटी. कळतं ना. ट्रायॲटॉमिक नॉन लिनियर आहे. ट्रायॲटॉमिक नॉन लिनियर आहे तर किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे? 6. मग त्या प्रत्येकात हाफ केबीटी बसला. मग ह्याच्या किती येते? 3 केबीटी. नाही तसंच ठेवा. त्याला तसंच लिहायचं बघा. ठेवलं तरी चालतंय, केलं तरी चालतंय, पण आपल्याला असंच बघायचं. सगळं बुक्समध्ये सगळं असंच लिहिलेलं असतं. मग ट्रायॲटॉमिक नॉन लिनियर मध्ये किती एनर्जी बसली एका मॉलिक्यूलची? 3 केबीटी. मग कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल मोनोची अशी अगोदरच बघितली होती आपण. मग डायची अशी असते, ट्रायची अशी, आणि ट्राय नॉन लिनियरची अशी. कळते? चलो. डायॲटॉमिक विथ व्हायब्रेशन कशी? डायॲटॉमिक विथ व्हायब्रेशन कशी? डायच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम किती? बघा डायच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम किती? नाही ते व्हायब्रेशनवाली बाजूला सांगा. व्हायब्रेशनची सोडून किती? 5. डायच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम किती? 5 आणि व्हायब्रेशनवाली एक एक्स्ट्रा. मग त्या 5 मध्ये बसले अर्धा केबीटी आणि व्हायब्रेशन मध्ये एक फुल केबीटी बसला ना, सांगितलं नाही तर. व्हायब्रेशन मध्ये एक फुल केबीटी. म्हणजे डायॲटॉमिकच्या जुन्या 5 आहेत त्याच्यात काय बसला? अर्धा केबीटी. व्हायब्रेशन मध्ये एक फुल केबीटी बसलाय. कळते ना. जपाले मी काय म्हणाले? व्हायब्रेशन मध्ये एक फुल केबीटी आणि त्या जुन्या 5 आहेत त्यात तर हाफ केबीटी बसलाय. मग याचं ऍडिशन किती येते? याची ऍडिशन येते 7/2 केबीटी. हे 5/2 आणि हा 1. 5/2 + 1 केबीटी कॉमन काढला. इथला 5/2 आणि इथला 1 7/2 आहे. हा 1 हे 5/2 इथला केबीटी कॉमन घेतला आणि इथला 1. मग 5/2 + 1 किती येते?
5/2 म्हणजे अडीच, अडीच आणि 1 3.5. याले ना बरोबर. ठीक आहे, टेबल कंप्लीट करा, रिव्हिजन करू, बस झाला आजचा एवढं. चला टेबल कंप्लीट करा, एवढे रिवाइज करून जाऊया. बाकीचे काय सांगितले क्लासेसमध्ये, ऑफलाईन कधी करायचं काय? कोण कोलेवाड सर का? कोलेवाड सर म्हणले 21. बाकी बायो वगैरे काय फुलसुरी सर वगैरे कोण बोलले काय नाही? त्यांना अवघड आहे जरा वाटायला. चलो टेबल कंप्लीट करायचं सर्वजण, ऑनलाईन वाले टेबल कंप्लीट करा. एकदा रिव्हिजन करू मग जाऊ. अभ्यास एकदम सुपर करा, लेक्चरचा टाइम पण वाढलाय आपला, त्यामुळे सिलेबस पण थोडा जास्त कव्हर होईल आता. परत संडेला मी रिव्हिजन करून घ्यायला, बरोबर ना? कोणीच तुमच्याकडून एवढं करून घेणार नाही, कोणीच तुम्हाला शिकवणार नाही, कोणालाच काय पडलं नाही, तुमचं काय व्हायलंय. प्रत्येक संडेलाच रिव्हिजन लेक्चर घ्यायचं आता. अरे तुमच्यासाठीच बरं आहे, मला काय, तुम्ही पण शिव्या घालायला, बायको पण शिव्या घालायला, संडेला लेक्चर काय आपण तरी मी घ्यालो, काय करणार तुमचं, मग लॉस आहे त्यात. अभ्यास व्हायला पाहिजे का नाही? चलो एकदा रिवाइज करा आणि पॅक करून ठेवा. काय काय झालं एकदा बघा फक्त, आज काय काय झालं एकदा रिवाइज करा, पॅक करून ठेवा. तेवढ्या जोरात चेन ओढू नको बा, खराब होईल. काय खराब होईल मग? चलो चला रिवाइज करूया. चला आज काय काय झालं तेवढं रिवाइज करूया, मग जाऊया. चला बघा सर्वजण समोर. चलो कुठून चालू केले आपण? आयडियल, रिअल, RMS वेलॉसिटी, ते जुन्या गोष्टी आहेत, ते काय रिवाइज करत नाही. मॅक्सवेल काय सिलेबसमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर आज इम्पॉर्टंट काय झाला, व्हॉट इज CP, व्हॉट इज CV. CP अँड CV आर स्पेसिफिक हिट्स, त्या कॅल्क्युलेट करायचे ना. फायनल कुठंपर्यंत जायचं आहे, हे जे चालू केले आपण काम, हे फायनली काय करायचं आता, याच्यापासून CP आणि CV ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग नंबर 1 काय लर्न केला आज, डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम, डिग्री ऑफ फ्रीडमचा काय फॉर्म्युला? चलो डिग्री ऑफ फ्रीडमचा काय फॉर्म्युला? 3A - B. चला बोला, डिग्री ऑफ फ्रीडम काय फॉर्म्युला? 3A, बोला जरा आता, 3A - B. ए काय? नंबर ऑफ ॲटम्स, ॲटॉमिसिटी. बोलत राहायचं सौरभ, मग एकदम अंडरस्टँड होणार. ए इज ॲटॉमिसिटी, नंबर ऑफ ॲटम्स, अँड बी इज नंबर ऑफ रेस्ट्रिक्शन्स. मग सिंगल ॲटमवर रेस्ट्रिक्शन काहीच नाहीत, आणि ॲटम एकच, मग 1 × 3. याच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आल्या होत्या? 3. सिंगल ॲटम काय रेस्ट्रिक्शन्स नाहीत, एकच ॲटम, डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आल्या? 3. डायटॉमिक असा, नंबर ऑफ ॲटम्स किती? 2. मग 3 × 2 किती झाला? 6. 3 × 2 किती झाला? 6. आणि रेस्ट्रिक्शन्स किती? एक बॉन्ड लेंथ, मग ते गेली. मग किती आल्या डिग्रीज ऑफ फ्रीडम? 5. मग डायटॉमिकच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम 5. डायटॉमिक विथ व्हायब्रेशन्स काय?
जुन्या 5 आणि व्हायब्रेशनची 1 किती झाल्या मग 6. ऑल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती 5 आणि एक व्हायब्रेशनची आली ती किती झाल्या मग 6. ठीक आहे. त्यानंतर ट्रायटॉमिक लिनियर हाऊ मेनी ॲटम्स बोला, हाऊ मेनी ॲटम्स 3. मग 3 इंटू 3 9. 3 इंटू 3 किती झाला 9. आणि रेस्ट्रिक्शन्स किती 2 बॉन्ड लेंथ, इकडला बॉन्ड लेंथ 2 बॉन्ड लेंथ केले मग किती झाले 5 + 2 7. कळते. ट्रायटॉमिक नॉन लिनियर किती झाल्या 7 डिग्रीज ऑफ फ्रीडम. आणि याच्यात किती येतात 6. याच्यात रेस्ट्रिक्शन्स किती झाल्या 1 2 आणि बॉन्ड अँगल 3. मग 3 इंटू 3 9. 9 मधले 3 गेले आणि 9 मधले 3 गेले मग किती झाल्या 6 डिग्रीज ऑफ फ्रीडम किती झाल्या 6. ठीक आहे. ओके. प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये किती एनर्जी बसली हाफ केपीटी. इन ईच डिग्री ऑफ फ्रीडम कोणाचा लॉ आहे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये किती एनर्जी बसली हाफ केपीटी. आणि व्हायब्रेशन मध्ये किती बसली एक फुल केपीटी. व्हायब्रेशन मध्ये किती बसला फुल 1 केपीटी. आणि बाकीच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम मध्ये किती बसले हाफ केपीटी. बाकी हे सगळं कळलं मग डेरिवेशन सर्वांना क्लिअर ना. याच्या ठिकाणी नंबर ठेवला तर हा कळलं नाही का म्हणाला. याच्यासाठी ट्रायटॉमिक साठी A3 झाला. हा मग पुढं हा याची व्हॅल्यू पुट करता येते ना. समजा 3 ॲटॉमिक असला तर 3 इंटू 3 झाला 9. 2 ॲटम्स असला मग 2 इंटू 3 झाला 6. सिंगल ॲटम आहे मग 1 इंटू 3 झाला. ते याचीच व्हॅल्यू पुट करावं ना. किती ॲटम्स ती व्हॅल्यू आपण पुट करावं. कळलं का. ओके ओके ठीक आहे. मग काय करायचं पहिले 2 बीट सॉल्व्ह झाले पाहिजेत. आणि इथंपर्यंतची थेअरी फक्त नोटबुक मधली रीड करा. इथंपर्यंतची थेअरी फक्त नोटबुक मधली रीड करा. आणि पहिले 2 बीट्स झाले नसतील तर कंप्लीट करा. ठीक आहे. चलो जाओ. चलो ऑनलाईन वाले बोला, काय डाऊट्स वगैरे असले तर बोला. ऑनलाईन वाले काय डाऊट्स वगैरे असले तर बोला. क्लिअर सर्व. रागिनी, श्रेयश, प्रतीक्षा क्लिअर आहे का सगळं. ठीक आहे ठीक आहे. चलो बाय बाय. चलो बाय.